जो भी पॉलिटिकल नेता बीजेपी के खिलाफ है उनके ऊपर चार्जशीट बना देंगे और वो फॉर्मेट में किंग पिन, ये किंग पिन, वो किंग पिन, वो किंग पिन, बीजेपी एंड ईडी एंड सीबीआई बीजेपी की एक्सटेंडेड शाखाएं हैं, तो ये होगा। उनकी बेटी ने आरोप लगाया है कि उनका मोबाइल फोन हैक हो गया है पेगासस स्पाईवेयर द्वारा। वही उन्होंने ये भी आरोप लगाया कि बीजेपी जो है महिला नेताओं को जासूसी करती है। देखिए, अगर मैडम महबूबा मुफ्ती की बेटी है, पढ़ी लिखी बेटी है, मैं पहचानता हूँ उस बेटी को। अगर उसने आरोप किया है तो उसके पास जरूर उनके पास सबूत होगा और सबूत के सिवाय वो बेटी नहीं बोलेगी। विधान परिषदेच्या संदर्भात बघायला हॉटेल्समध्ये काल 12 आमदार आपले हजर होते, काही 4 आमदार गैरहजर आहेत। मात्र असं असताना घटक पक्ष असतील या छोटे पक्ष आहेत त्यांचा देखील फायदा होणार आहे आणि जयंत पाटील यांचा विकेट जाणार आहे शिंदे गट म्हणतात, तर नार्वेकरांना या छोट्या पक्षांचा देखील फायदा होऊ शकतो। बघा, आता कोणाचा फायदा कोणाला होतोय ही बोलण्याची जागा नाही। शिवसेनेचे सर्व आमदार 15 हे उपस्थित होते, काही गैरहजर होते, ते गावाला आहेत, ग्रामीण भागातले आमदार मुंबईत पोहोचले नाही, ते आज पोहोचतील। शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर ते महाविकास आघाडीचेच उमेदवार आहेत। जयंतराव पाटील, भाई जयंत पाटील शेका पक्षाचे, हे सुद्धा महाविकास आघाडीचेच उमेदवार आहेत। प्रज्ञा सातव या सुद्धा महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि मला खात्री आहे जी रणनीती आम्ही बनवली त्यानुसार तीनही उमेदवार उद्याच्या विधान परिषद निवडणुकीत विजयी होतील। कोण काय बोलते हे सोडून द्या, त्याने आपापले आमदार सांभाळावेत। नक्कीच आता येणाऱ्या विधानसभेमध्ये 160